काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नायगाव मतदारसंघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे। नांदेड लोकसभेसाठी वसंतराव चव्हाण यांच्या नावाची शिफारस गेल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून नांदेड शहरात सुरू आहे। याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः वसंतराव चव्हाण आहे। चव्हाण साहेब, तुमच्या नावाची शिफारस गेलेली आहे, तुम्ही इच्छुक आहात? मी उमेदवार म्हणून इच्छुक आहे, म्हणूनच पार्टीकडे काँग्रेस पार्टीकडे अर्ज केला आणि माझ्या नावाची शिफारस काँग्रेस सृष्टीने केंद्र सृष्टीकडे शिफारस केलेली आहे। एकंदरीत पाहिले तर अशोक चव्हाण हे आधी काँग्रेस पक्ष पूर्ण हाताळत होते, आता अशोक चव्हाण गेल्यामुळे काँग्रेस पक्षाची चांगलीच वाताहत झालेली आहे। त्याच्या याच्यात आता प्रताप पाटील यांना उमेदवारी मिळालेली आहे। आता ही काँग्रेससाठी अटीतटीची लढाई आहे आणि याच्यात विजयासाठी तुम्ही काय काय तयारी, कशा पद्धतीने व्यूहरचना आखलेली आहे? नाही, आमचे माननीय अशोकराव चव्हाण साहेब हे पक्ष सोडून गेले। त्यांनी पक्षात असताना काँग्रेस मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ दिलेलं आहे। शेवटी साहेबांनी निर्णय घेतला, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय, पण आजही बहुतांशी 50-60% कार्यकर्ते आज आपल्या काँग्रेस पक्षाच्या जाग्यावर आहेत। त्यामुळं काँग्रेस पक्ष आजही मजबूत आहे, ढिला झाला नाही। राहिला प्रश्न उमेदवार कोण येईल समोरच्या पार्टीकडून, तो त्यांचा निर्णय जरी आला असेल तरी आज काँग्रेस पार्टी नांदेड जिल्ह्यातील निवडणूक लढवायला आणि निवडून आणण्यासाठी प्रबळ काम करणार आहे। कुठल्या मुद्द्यावर यावेळीची नांदेडची लोकसभा ही रंगणार आहे? नाही, आता मुद्दा कसा आहे, पूर्वी 5 वर्षे खासदार ते होते, लोक त्यांनाच प्रश्न विचारतील की तुम्ही विकासाची कामं किती केली, काय केली, त्याचा आराखडा आम्हाला द्या, नंतर आम्ही मतदान करू। आता आम्ही तर नवीन उमेदवार आहोत काँग्रेस पक्षाचे, आणि शेवटी महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये 10 वर्ष झालं विरोधी पक्षाची सत्ता, म्हणजे इतर पक्षाची सत्ता आहे, काँग्रेस पक्षाची सत्ता नाही। त्यामुळे ज्या काही योजना कमी जास्त आल्या असतील तो त्यांचा अधिकार आहे राबवायचा। हे होते वसंतराव चव्हाण यांनी आत्ताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे। अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।